नमस्कार, मी किशोरी आणि आपलं स्वागत आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। आता आपण बघतच असतो महिलांच्या कपड्यांमध्ये मार्केटमध्ये खूप साऱ्या व्हरायटी असतात, खूप साऱ्या पॅटर्न्समध्ये कपडे अवेलेबल असतात, पण सगळ्यात जास्त घातला जाणारा तितकाच कम्फर्टेबल आणि दिसायला तितकाच सुंदर अशा पोशाख म्हणजे कुर्ती। अगदी लहान मुलींपासून ते वयोवृद्धांपर्यंत खूप आवडीने कुर्ती घातली जाते। पण तुम्हाला माहिती आहे का, जर आपण चुकीच्या पद्धतीने कुर्ती निवडली तर कुर्तीमध्ये आपण चांगले दिसण्याऐवजी कुठेतरी आपल्याला गबाळासारखा लुक येतो आणि कुर्तीमधला आपला लुक अजिबात चांगला दिसत नाही। म्हणूनच या व्हिडिओमध्ये जर तुम्ही थोड्याशा हेवी वेटच्या असाल, थोड्याशा गुटगुटीत असाल, तर कुर्ती निवडताना कोणत्या टिप्स आपण लक्षात घेतल्या पाहिजेत जेणेकरून कुर्तीमधला आपला लुक अजून सुंदर दिसण्यासाठी नक्कीच मदत होईल। तर जास्त बडबड न करता व्हिडिओला सुरुवात करूया आणि त्या महत्त्वाच्या टिप्स कोणत्या आहेत हे बघूया। नंबर 1, अवॉइड शॉर्ट साइड कट कुर्ती। आता मार्केटमध्ये शॉर्ट ज्या साइड कटवाल्या कुर्त्या असतात त्या सध्या खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये आहेत, पण जर तुम्ही हेवी वेटच्या असाल तर शक्यतो अशा प्रकारच्या ज्या साइड कटवाल्या कुर्त्या आहेत त्या तुम्ही अवॉइड करा। याचं कारण पण मी तुम्हाला सांगते। जेव्हा तुम्ही अशा प्रकारच्या शॉर्ट कटवाल्या कुर्ती घालता, या कुर्तीची लेंथ ही कमी असते, शिवाय या कुर्तीला साइडने कट दिलेला असतो। अशा प्रकारच्या कुर्तीज असतात त्या वेस्ट लाइन पासून खाली येऊन कट होतात आणि जेव्हा तुम्ही अशा प्रकारच्या कुर्ती घालता आणि तुमचं वजन जेव्हा जास्त असतं तेव्हा अशा प्रकारच्या कुर्तीमध्ये तुमचा जो वेस्ट एरिया आहे तो अजून मोठा असल्यासारखा दिसतो। त्यामुळे शक्यतो अशा प्रकारच्या शॉर्ट कटवाल्या साइड कटवाल्या कुर्ती शक्यतो तुम्ही अवॉइड करा। नंबर 2, अवॉइड पेप्लम टाइप कुर्तीज। आता मार्केटमध्ये खूप साऱ्या व्हरायटीमध्ये पेप्लम टाइप टॉप आहेत, पेप्लम टाइप कुर्तीज आहेत। अशा कुर्तीज की ज्या कमरेपर्यंत येऊन फिटेड असतात आणि कमरेच्या खाली जो वेस्ट एरिया आहे त्या ठिकाणी अशा प्रकारच्या कुर्तीचा फुगीर येतात। अशा प्रकारच्या कुर्तीचा पॅटर्न असतो। तुमचं वजन हे जास्त असेल किंवा तुमचा पोटाचा भाग थोडासा वाढलेला असेल तर अशा प्रकारच्या कुर्तीज तुम्ही अवॉइड करायचा आहे। या प्रकारच्या कुर्तीमध्ये तुमचं पोट हे हाईड नक्कीच होतं, पण जेव्हा तुम्ही ही कुर्ती वेअर करता तेव्हा तुमचा पोटाचा भाग थोडासा यामध्ये फुगीर असल्यासारखा दिसतो, कारण या टॉपचा या कुर्तीचा पॅटर्नच असा असतो की यामध्ये तुमचा जो वेस्ट एरिया आहे तो थोडासा हेवी असल्यासारखा दिसतो। त्यामुळे तुमचं वजन जर जास्त असेल तर अशा प्रकारचे पेप्लम टाइप कुर्तीज तुम्ही शक्यतो अवॉइड करा। आता जर तुमचं वजन खूप जास्त कमी असेल आणि तुम्हाला थोडंसं जाड दिसावं असं जर वाटत असेल तर तुम्ही पेप्लम टाइप कुर्तीज नक्कीच यूज करू शकता। यामध्ये तुमचं वजन हे थोडंसं जास्त दिसण्यासाठी नक्कीच। नंबर 3, कुर्तीचा नेक। आता जर तुम्हाला कुर्तीमध्ये छान स्लिम दिसायचं असेल, स्मार्ट दिसायचं असेल आणि बारीक दिसायचं असेल तर कुर्तीज विकत घेताना किंवा कुर्ती स्टिच करताना नेहमी लक्षात ठेवा, कुर्तीचा जो नेक आहे तो गळ्याभोवती अजिबात घेऊ नका। म्हणजे कुर्तीच्या नेकमधले जे पॅटर्न्स असतात जसे की कॉलर नेक असेल, क्लोज बोट नेक असेल किंवा क्लोज असा राऊंड नेक असेल, अशा प्रकारे जे नेक डिझाईन्स गळ्याला पूर्णपणे चिकटून असतात अशा प्रकारच्या नेक डिझाईन्स कुर्तीमध्ये शक्यतो अवॉइड करा। आपलं वजन हे जास्त असतं तेव्हा आपला चेहरा थोडासा मोठा असतो आणि आपली मान सुद्धा थोडीशी गुडगुटीत असते आणि थोडीशी मोठी असते। अशा मानेवरती जेव्हा आपण क्लोज नेक शिवतो किंवा क्लोज नेकच्या कुर्तीज वेअर करतो तेव्हा आपली मानेची उंची ही अजून कमी दिसते आणि यामध्ये आपलं वजन हे अजून जास्त दिसतं। त्यामध्ये तुमची अप्पर बॉडी ही अजून हेवी दिसते। त्यामुळे अशा प्रकारच्या क्लोज नेकच्या कुठल्याही डिझाईन तुम्ही अवॉइड करायचा आहे। कशा प्रकारच्या नेक डिझाईन्स ट्राय करायच्या आहेत तर कुर्तीमध्ये शक्यतो तुम्ही फी नेक ट्राय करा। फी नेकमुळे तुमच्या मानेमध्ये इलॉंगेशन क्रिएट होतं आणि तुमची मान उंच असल्यासारखी दिसते आणि जेव्हा तुमची मान उंच असल्यासारखी दिसते त्यामध्ये तुम्ही उंच सुद्धा दिसता आणि बारीक सुद्धा दिसता। त्यामुळे फी नेक तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता। त्याशिवाय तुम्ही पसरून असा गोल गळा शिवू शकता किंवा बोट स्क्वेअरमध्ये सुद्धा खूप सुंदर सुंदर डिझाईन्स आहेत त्या तुम्ही ट्राय करू शकता। प्रकारे कुर्तीमध्ये जर तुम्ही नेक डिझाईन्स ट्राय केल्या तर तुमचा कुर्तीमधला लुक हा सुंदर दिसण्यासाठी, स्मार्ट दिसण्यासाठी आणि कुर्तीमध्ये तुम्ही बारीक दिसण्यासाठी नक्कीच मदत होईल। नंबर 4, आता जर तुम्हाला कुर्तीमध्ये छान स्लिम दिसायचं असेल, बारीक दिसायचं असेल आणि स्मार्ट दिसायचं असेल तर कुर्तीची उंची ही जास्त ठेवा। आता आपण बघतच असतो बॉलिवूडमध्ये सुद्धा बॉलिवूड सेलिब्रिटीज या लॉंग कुर्तीमध्ये स्पॉट होतात। अशा प्रकारच्या कुर्तीचा दिसायला खूप जास्त स्टायलिश दिसतात आणि यामध्ये आपली तब्येत कमी दिसण्यासाठी सुद्धा आणि उंच दिसण्यासाठी सुद्धा खूप मदत होते। त्यामुळे कुर्तीमध्ये तुम्ही अशा प्रकारच्या लॉंग कुर्तीज नक्कीच ट्राय करू शकता। यामध्ये तुम्ही स्टायलिश सुद्धा दिसाल, सगळ्यांमध्ये उठून दिसाल आणि विशेष म्हणजे तुम्ही कुर्तीमध्ये बारीक दिसण्यासाठी सुद्धा नक्कीच मदत होईल। त्यामुळे तुम्ही अशा प्रकारच्या लॉंग कुर्तीजमध्ये नक्की ट्राय करा। नंबर 5, कुर्तीचा रंग। आता जर तुम्ही हेवी वेटच्या असाल, तुमचा वेस्ट एरिया हेवी असेल, पोटाचा भाग थोडासा वाढलेला असेल किंवा अप्पर बॉडी थोडीशी हेवी असेल, अशा वेळी तुम्ही कुर्तीमध्ये डार्क रंगाकडे जा। जे रंग खूप जास्त गडद आहेत अशा रंगाच्या कुर्ती तुम्ही निवडा, जसे की डार्क मरून असेल, ब्लॅक असेल किंवा डार्क ग्रीन असेल, अशा प्रकारचे जे डार्क टोनमध्ये कलर्स असतात कुर्तीज तुम्ही निवडा। कारण काय होतं, जेव्हा आपण डार्क रंगाच्या कुर्ती घालतो तेव्हा आपल्या बॉडीमध्ये जे काही कर्व्ज आहेत, जो काही वाढलेला भाग आहे, जो काही आपल्याला विजिबल करायचा नसतो तो हाईड होण्यासाठी खूप जास्त मदत होते आणि आपली फ्रेम ही वरून खालपर्यंत छान स्लिम ट्रिम दिसण्यासाठी खूप जास्त मदत होते। त्यामुळे जर तुमचं वजन जास्त असेल आणि तुम्हाला स्लिम दिसायचं असेल तर कुर्तीमध्ये तुम्ही डार्क रंग नक्कीच ट्राय करू शकता। नंबर 6, कुर्तीचं फॅब्रिक।
आता जर तुम्ही हेवी वेटच्या असाल आणि तुम्हाला कुर्तीमध्ये बारीक दिसायचं असेल, तेव्हा कुर्तीच विकत घेताना किंवा कुर्ती स्टिच करून घेताना जेव्हा तुम्ही कुर्तीचं फॅब्रिक निवडता, तेव्हा फॅब्रिक निवडताना खूप जास्त स्टिफ असणारं फॅब्रिक, जसे की ऑर्गेन्झा असेल, कॉटन असेल, सिल्क असेल, अशा प्रकारचे जे जाड फॅब्रिक असतात ते तुम्ही अवॉइड करायचे आहेत. कारण अशा प्रकारच्या जाड फॅब्रिकमध्ये आपलं वजन हे अजून जास्त दिसतं आणि अजिबात आपण त्यामध्ये बारीक दिसत नाही. जर तुम्हाला कुर्तीमध्ये बारीक दिसायचं असेल, तेव्हा कुर्तीचं फॅब्रिक निवडताना एकदम सॉफ्ट असं जॉर्जेट असेल, शिफॉन असेल, सॅटिन असेल, क्रेप असेल, अशा प्रकारच्या सॉफ्ट फॅब्रिकच्या कुर्तीज निवडायच्या आहेत किंवा स्टिच करून घ्यायच्या आहेत. यामध्ये तुम्ही स्लिम ट्रिम दिसण्यासाठी आणि तुमचं वजन कमी दिसण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत होईल. तर 7 लेअरिंग ॲड करा. आता जर तुम्हाला कुर्तीमध्ये छान स्टायलिश दिसायचं असेल आणि छान बारीक दिसायचं असेल, तर जेव्हा तुम्ही कुठलाही आउटफिट घालता किंवा कुठलीही कुर्ती घालता, तेव्हा त्या कुर्तीवरती लेअरिंग नक्कीच करा. आता लेअरिंग म्हणजे काय, तुम्ही कुठल्याही प्रकारचं जॅकेट यूज करू शकता, श्रग यूज करू शकता. प्रकारे लेअरिंग केल्यामुळे तुमचा जो लुक आहे तो स्टायलिश सुद्धा दिसेल आणि तुमचं वजन सुद्धा त्यामध्ये जास्त दिसणार नाही. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही श्रग निवडता किंवा जॅकेट निवडता, त्याचं फॅब्रिक थोडंसं सॉफ्ट असू द्या, जसं की जॉर्जेट असेल, क्रेप असेल, अशा प्रकारच्या सॉफ्ट फॅब्रिकचे जॅकेट किंवा श्रग तुम्ही यूज करा. जास्त स्टिफ फॅब्रिकचे जॅकेट किंवा श्रग अजिबात यूज करू नका. नंबर 8 ॲसेसरीज. आता आपण जेव्हा परफेक्ट कुर्ती निवडतो ती तेव्हा सुंदर दिसते जेव्हा त्यावरती आपण परफेक्ट असे दागिने कॅरी करतो. तुमचं वजन थोडंसं जास्त असेल तर तुमचा चेहरासुद्धा थोडासा मोठा असतो, तुमची मानसुद्धा थोडीशी हेवी असते. अशा वेळी इयरिंग्स निवडताना खूप जास्त मोठे मोठे स्टन्स अजिबात यूज करू नका. कारण काय होतं, यामुळे तुमचा चेहरा हा अजून मोठा दिसतो आणि यामध्ये तुमचं वजनसुद्धा जास्त दिसतं. त्यामुळे तुमचा जर चेहरा मोठा असेल, तुम्ही थोड्याशा हेवी वेटकडे असाल, तर कानातलं निवडताना एकदम छोटे किंवा मीडियम आकाराचे स्टन्स तुम्ही घालू शकता किंवा जे लॉंग कानातले असतात जे की नाजूक असतात आणि एकदम छान असे लॉंग असतात, अशा प्रकारचे कानातले तुम्ही निवडा. अशा लॉंग कानातल्यामुळे काय होतं, तुमच्या फेसमध्ये, तुमच्या मानेमध्ये इलॉंगेशन क्रिएट होतं आणि त्यामध्ये अपसुकच तुमचा चेहरासुद्धा बारीक दिसायला लागतो आणि ओव्हरऑल तुमची पर्सनॅलिटीसुद्धा बारीक दिसण्यासाठी, स्मार्ट दिसण्यासाठी आणि अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी नक्कीच मदत होते. नंबर 9 सगळ्यात लास्ट पण तितकीच महत्त्वाची टिप म्हणजे आत्मविश्वास, म्हणजे सेल्फ कॉन्फिडन्स. आता तुम्ही सुंदर असू द्या, गोरे असू द्या, सावळे असू द्या, तुमचं वजन जास्त असू द्या किंवा तुमचं वजन खूप जास्त कमी असू द्या, ते काहीही असेल, जेव्हा तुम्ही घराच्या बाहेर पडता तेव्हा तुम्ही जसे आहात तसे स्वतःला ॲक्सेप्ट करून घराच्या बाहेर पडा. या आधीच्या सगळ्या टिपपेक्षा ही टिप खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण आपल्यामध्ये सगळ्यात आधी सेल्फ कॉन्फिडन्स असणं खूप जास्त गरजेचं आहे. आपण कुठलाही आउटफिट घातलेला असू द्या, जर आपण पॉझिटिव्ह असेल, जर आपल्यामध्ये सेल्फ कॉन्फिडन्स असेल, तर तो आपल्या चेहऱ्यावरती दिसेल आणि त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट समोरच्या लोकांवरती नक्कीच पडेल. त्यामुळे ही टिप तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अजून मी कोणत्या विषयावरती व्हिडिओ बनवावेत असं जर तुम्हाला वाटत असेल तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढच्या वेळी त्या विषयावरती व्हिडिओ मी नक्कीच घेऊन येईल. आजपुरतं एवढंच. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया अजून एका नवीन विषयासह. तोपर्यंत थँक्यू.